चल के आएंगे पर पैर पे जाएंगे या गर्दन छोड़ के जाएंगे हे संजय दिना पाटील आहे. कोई अंडू पांडू नाही. संजय दिना पाटील असं म्हणाले आणि मागे जमलेल्या कार्यकर्त्यांनी ओरडून त्यांना सपोर्ट दाखवला. फॉर्म मध्ये आलेल्या संजय दिना पाटलांनी मग थेट इशारा दिला. त्यांचे आजोबा असतील तर त्यांना विचारा, एकदा असेच आले होते माझ्या वडिलांवेळी. 5 लोकांना मारलं होतं आम्ही. तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये. आम्हाला दादा लोकांची गरज नाही. आम्ही स्वतः राडा करणारे लोक आहोत. तुम्ही मेडिकल इन्शुरन्स काढून ठेवा, लाईफ इन्शुरन्स काढून ठेवा. माझ्या नादी लागलात तर कोणी सरळ जाणार नाही. एकतर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात. मी सरकारला विनंती केली आहे, मला सुरक्षा नको. कारण पोलीस असतील तर मी कसं मारणार? माझ्या नादी लागलात तर घरात घुसून मारीन. सिक्युरिटी असली तर बॉम्ब टाकून मारेन. बाईट संपला आणि कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवल्या. अंगात ओव्हरसाइज पांढरा शर्ट, मोठे झालेले डोळे आणि बेदरकारपणे दिलेला संजय दिना पाटलांचा हा बाईट प्रचंड गाजला. यावर संजय राऊतांनी राऊतांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. पण म्हणून संजय दिना पाटलांची चर्चा थांबली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करून मुंबईतूनच शिवसैनिकांना आव्हान देणारे संजय दिना पाटील आहेत तरी कोण? त्यांचा इतिहास काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे 2 टर्म खासदार, भांडूपचे माजी आमदार, सध्या ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत केलेला प्रवेश हा सध्याचा भाग. पण मुंबईत शिवसैनिकांना चॅलेंज करण्याची ताकद येते भूतकाळातून. संजय दिना पाटील यांचं नाव क्वचितच संजय पाटील असं घेतलं जातं, नाहीतर त्यांच्या नावाचा उल्लेख कायम त्यांच्या वडिलांच्या दिना पाटलांच्या नावासकटच केला जातो. त्यामुळेच संजय दिना पाटलांचा इतिहास समजून घ्यावा लागतो दिना बामा पाटील या कामगार नेत्यापासून. कांजूरमार्ग, भांडूप, विक्रोळी, मुलुंड, मुंबईचा हा भाग फॅक्टरीज, मिल्स यामुळे गजबजलेला. इथं हातभट्टीच्या दारूचा धंदा मोठ्या प्रमाणात चालायचा. त्याच्यावर होळ ठेवायची इच्छा अनेकांची होती. त्यातूनच अनेकदा ठसन व्हायची. पण खरा राडा हातभट्टीचा नव्हता. खरा राडा होता युनियन पॉलिटिक्सचा. खरी ठसन कामगार नेत्यांमध्ये होती. बाळासाहेब ठाकरेंनी इथल्या एका नेत्याला बळ दिलं. सगळ्या एरियामध्ये भाई म्हणून फेमस असलेला हा नेता कधी काळी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा. पुढे हा भाई झाला, नगरसेवक झाला आणि कामगार नेता सुद्धा. नाव किम बहादूर उर्फ केटी थापा भाई. थापांना थेट सेना प्रमुखांचं बॅकिंग होतं. पण या पट्ट्यात त्यांना नडणारा माणूस होता दिना बामा पाटील, ज्यांना बॅकिंग होतं काँग्रेसचं. दोन्ही कामगार नेत्यांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडे व्हायचे. मॅटर तापला की भाजपचे सरदार तारासिंग मध्यस्थी करायचे आणि मॅटर सलटवायचे. फॉर्मातल्या शिवसेनेला दिना पाटील अंगावर घ्यायचे. फुल वेडाविडी. कामगार संघटना, कामगारांचं राजकारण आणि त्यातून होणारा संघर्ष हा थापा विरुद्ध दिना पाटील एवढाच लिमिटेड राहिला नाही. सीन मोठा झाला तो सप्टेंबर 1976 मध्ये. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी लिहिलेल्या जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे या पुस्तकात याबद्दलचा उल्लेख सापडतो. दत्ता सामंत विरुद्ध शिवसेना, 2 कट्टर शत्रू. पण या दोघांमध्ये पहिला संघर्ष झाला सप्टेंबर 1976 ला. विक्रोळीतल्या गोदरेजच्या कारखान्यात कामगारांचं आंदोलन सुरू होतं. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले दत्ता सामंत विक्रोळीला आले, सभा घेऊ लागले. अशातच शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने यात एंट्री मारली. कामगारांना मारहाण व्हायला लागली. वातावरण तापायला लागलं. तत्कालीन शिवसेना आमदार मनोहर जोशी विक्रोळीत आले. ते गोदरेजला येणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सामंत समर्थक आणि शिवसैनिक सगळ्यांनी गर्दी केली. जोशी सर एका जखमी कामगाराच्या घरी गेले, त्याला भेटले. मग ते गोदरेजला आले आणि राडा झाला. दगडफेक झाली, सोडा वॉटरच्या बॉटल्स फेकल्या गेल्या. काही कामगारांनी जोशी सरांनाच टार्गेट केलं. डॉक्टर सामंत यांचे पाठीराखे आणि स्थानिक शिवसैनिक यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झालं आणि घटनास्थळी असलेले पोलीस निरीक्षक चांदगुडे यांनी मनोहर जोशींना कारखाना परिसरातून दूर नेण्याचा निर्णय घेतला. प्रयत्नांची शिकस्त करून एका पोलीस व्हॅन मधून त्यांनी जोशींना बाहेर पाठवलं. पण कामगारांचा जमाव इतका पेटलेला होता की त्यांनी चांदगुड्यांना दगडांनी ठेचून ठार मारलं. त्यावेळी झालेल्या राड्यात आणखी 2 पोलीस हवालदारही मारले गेले. विक्रोळीच्या गोदरेज कारखान्यातल्या संप प्रकरणात दत्ता सामंत यांना दिना बामा पाटील यांची भक्कम साथ होती. हा गोदरेजचा राडा त्यामुळेच गाजला होता. पण दिना पाटील यांचा फक्त कामगार नेते म्हणूनच नाही तर राजकीय नेते म्हणूनही होल्ड वाढला. 1978 मध्ये त्यांनी भांडूप मधून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. पण आणीबाणीनंतर आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेत त्यांचा पराभव झाला. मग 1985 मध्ये त्यांनी मुलुंड मधून विधानसभा निवडणूक लढवली
आणि ते आमदार झाले. 1990ला ते पुन्हा भांडूपमधून निवडणुकीला उभे राहिले खरे, पण यावेळी सेनेच्या लीलाधर डाकेंनी त्यांचा पराभव केला. दिना पाटील फक्त 1 टर्मचे आमदार असले तरी त्यांचा होल्ड तगडा होता. मुंबईतल्या गिरण्यांचं अस्तित्व संपलं, कामगार नेत्यांची ताकद कमी होत गेली आणि दिना पाटील यांना राजकीय दृष्ट्या बॅकफुटला जावं लागलं. पण दिना पाटलांची लोकप्रियता कायम राहिली. काँग्रेसी कार्यकर्ते ही इमेज होतीच, पण त्यांची राजकीय दहशत असल्याचं काही जुने पत्रकार सांगतात. यातूनच त्यांचा शिवसेनेशी अनेकदा राडा झाला. सोडा वॉटरच्या बॉटल अनेकदा फुटल्या. या सगळ्यात दिना पाटील यांच्या पत्नी मनोरमा पाटील 7 वेळा मुंबई महानगरपालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. भांडूपमध्ये आलोय हे दुकानाच्या पाट्यांवरचे पत्ते वाचून नाही, तर दिना बामा पाटील रंगमंच बघून समजतं. या एका वाक्यात दिना पाटलांची ओळख लक्षात येते. आता संजय दिना पाटलांच्या स्टोरीत दिना पाटलांचा इतिहास जाणून घेणं महत्वाचं ठरतं, कारण संजय पाटलांकडे कुणाचा वारसा आलाय हे लक्षात येतं. संजय दिना पाटील यांची राजकारणात एंट्री झाली ती विद्यार्थी संघटनांमधून. आंदोलनं, सभा, कधी राडे. मनी आणि मसल पॉवर मध्ये संजय दिना पाटील भक्कम. वडील काँग्रेस नेते असल्यानं त्यांची काँग्रेसची जवळीक होतीच, पण स्थानिक राजकारणातली स्पेस ओळखून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2004 मध्ये लीलाधर डाके यांचा पराभव करून ते भांडूपचे आमदार झाले. पहिल्याच प्रयत्नात विधानसभा आमदार. लीड कमी होतं, पण राजकीय ताकद वाढवणारं होतं. स्थानिक पत्रकार सांगतात की वडिलांचा होल्ड, आर्थिक श्रीमंती, स्टेशनच्या जवळ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आणि लोकांचा पाठिंबा, यातून संजय पाटील यांना राजकीय पॅसेज सेफली मिळाला. अर्थात संजय दिना पाटील यांचं क्रेडिट हे होतं की त्यांनी हा होल्ड टिकवून ठेवला. त्यांनी लोकांच्या प्रश्नांवर आंदोलनं केली. त्यांनी स्थानिक प्रश्न चुटकीसरशी सोडवले. एका बाजूला टॉवर्स आणि दुसऱ्या बाजूला वस्ती, अशा दोन्ही भागांमध्ये ताकद तयार केली. जातीपातीच्या पलीकडे लोक जोडून घेतली आणि त्याच जोरावर 2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादीने मुंबई उत्तर पूर्व मधून लोकसभेचं तिकीट दिलं. वेगवेगळे सामाजिक स्तर आणि कॉस्मोपॉलिटियन लोक असलेल्या मतदारसंघातून संजय दिना पाटलांनी बाजी मारली. त्यांचा सामना भाजपच्या किरीट सोमय्यांशी झाला होता, पण या फाईट मध्ये मनसेचे शिशिर शिंदे सुद्धा होते. शिशिर शिंदेंनी 1,95,000 मतं घेतली, जी संजय दिना पाटलांच्या पत्त्यावर पडली आणि ते 2,900 मतांनी निवडून आले. 2014 मध्ये पुन्हा एकदा पाटील विरुद्ध सोमय्या फाईट झाली, पण यावेळी बाजी मारली किरीट सोमय्यांनी, तेही 3 लाखाच्या लीडने. तेव्हा मोदी लाट होती, त्यामुळे हा पराभव झाल्याची चर्चा झाली. पण शिवसैनिकांनी साथ न देताही सोमय्यांनी संजय दिना पाटलांना सेटबॅक दिला होता. 2016 मध्ये संजय दिना पाटलांचं नाव माध्यमांमध्ये प्रचंड गाजलं. कारण ठरलं राडा. चेंबूरचा देवनार भाग हा मुस्लिम बहुल एरिया. तिथे राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक बैठक बोलवलेली. संजय दिना पाटील त्या बैठकीला उशिरा पोहोचले. त्या रात्री बैठकीत हाणामारी झाल्याच्या बातम्या आल्या. दोन्ही नेत्यांनी परस्परांवर आरोप केले. नवाब मलिक म्हणाले, संजय दिना पाटलांनी माझ्यावर बंदूक रोखली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. तर संजय दिना पाटील म्हणाले, मलिकांच्या कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार केला, त्यामुळे माझ्या बॉडीगार्ड्सने संरक्षणासाठी पिस्तूल बाहेर काढलं होतं. दोन्ही नेत्यांच्या आरोपांमुळे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. मोठा राडा झाला. अशी चर्चा झाली की हे सगळं मलिकांनी संजय पाटलांच्या मतदारसंघात लक्ष घातल्याने, तिथे येऊन बैठका घेतल्याने झालं. पण वाद बेकार तापलेला. मग 2019 साली संजय दिना पाटलांच्या राजकारणात एक वेगळाच ट्विस्ट आला. लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा तिकीट दिलं, पण त्यांचा 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. त्यांची पकड निष्ठत असल्याची चर्चा सुरू झाली आणि विधानसभेच्या तोंडावर अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी एक किस्सा घडला. संजय दिना पाटील प्रवेशासाठी मातोश्रीवर गेले, पण तेव्हा तिथे उद्धव ठाकरे उपस्थितच नव्हते. त्यामुळे त्यांनी रश्मी ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर ते शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयात गेले आणि तिथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. 2022 मध्ये शिवसेनेत बंड झालं तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ कायम ठेवली. अर्थात यामागे त्यांच्या मतदारसंघात भाजपची असलेली ताकद हे कारण होतंच. साहजिकच 2024 मध्ये ठाकरे गटाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील ही लढत हाय व्होल्टेज होती, पण संजय दिना पाटील यांच्या मागे पूर्ण महाविकास आघाडीचं बळ उभं राहिलं. मराठी आणि मुस्लिम मतं वन साइड फिरली. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सुद्धा बॅकिंग दिलं आणि संजय दिना पाटील मशाल चिन्हावर खासदार झाले.
दोन वेगळ्या पक्षातून खासदार होण्यात त्यांचा स्थानिक कनेक्ट, भूमिपुत्र म्हणून असलेली ओळख या गोष्टी प्रचंड महत्वाच्या होत्या. अर्थात संजय भाऊंच्या आर्थिक ताकदीकडे दुर्लक्ष करून चालत नाही असं स्थानिक पत्रकार आवर्जून सांगतात. पण त्यांनी ही ताकद स्वतःपुरती ठेवली नाही. त्यांच्या कन्या राजुल पाटील या ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत, तर स्वतः संजय दिना पाटलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पुतण्याची पत्नी भाजपची नगरसेविका आहे. त्यामुळे घरात 3 पक्ष आहेत आणि आता सत्तेत वाटा सुद्धा. आपण शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची कारण म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना न मिळालेली संधी, आपली झालेली अडवणूक, ठाकरेंच्या नेत्याने दिलेल्या शिव्या अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. मग त्यांच्या आव्हानाला राऊतांनी प्रति आव्हान दिलं आणि ठाकरेंनी संजय दिना पाटलांचा उल्लेख उपरा असा केला. आता राडा शांत झाला असला तरी पुढच्या इलेक्शनमध्ये संजय दिना पाटील भाजप आणि ठाकरे गटाला कसं बायपास करतायत याचा खरा खेळ आहे. पण ज्या पक्षासोबत वडिलांचा कायम संघर्ष झाला त्याच पक्षात संजय दिना पाटील गेले, त्याच पक्षातून खासदार म्हणून निवडून आले आणि आता त्याच पक्षाशी त्यांनी पंगा घेतलाय. पण कसं आहे, आता शिवसैनिक पूर्वीसारखे राडे करत नाहीत. आता स्टेटमेंटचं वर रंगतं. पण संजय दिना पाटलांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या घराबाहेर जमा झालेले ठाकरेंचे कार्यकर्ते बघून भांडूप विक्रोळी पट्ट्यातल्या कित्येकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. शर्टाची वरची बटणं उघडी ठेवणारे दादा, कधीही राड होईल अशी परिस्थिती आणि त्या राड्याचा समानार्थ असलेला एक शब्द, शिवसेना.